नमस्कार. मी हाडके सर. मित्रांनो, पवित्र पोर्टलची रजिस्ट्रेशन प्रोसेस आता सध्या तरी चालू आहे आणि त्यामध्ये आपला आजचा मुद्दा आहे की पवित्र पोर्टलमधून शिक्षक म्हणून निवड कशा पद्धतीने होते. म्हणजेच तुम्ही प्राधान्यक्रम देताय, पण ते प्राधान्यक्रम देताना तुमची निवड कोणत्या वर्गाला होणार? प्राथमिक स्तरावर होणार का उच्च प्राथमिक स्तरावर का माध्यमिक स्तरावर होणार का उच्च माध्यमिक? कशा पद्धतीने ही तुमची निवड होत असते हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, पवित्र पोर्टलचा पहिला टप्पा म्हणजे फॉर्म सेल्फ सर्टिफाय. त्याचा अर्थ असा की ज्या ज्या उमेदवारांनी टेट परीक्षा दिलेली आहे, अर्थात जी मे जून महिन्यामध्ये झालेली होती, ही जी काही टेट परीक्षा आहे, ही टेट परीक्षा दिलेले उमेदवारच फक्त पवित्र पोर्टल, जी काही टीचर रिक्रुटमेंट ही वेबसाईट आहे, त्याच्यावर त्यांचं जो काय फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय करू शकतात. म्हणजेच ज्यांनी टेट परीक्षा दिली त्या टेट परीक्षेमधील त्यांचा सीट क्रमांक आणि त्यांचा नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन क्रमांक हा पवित्र पोर्टलवर जो काही टॅब आहे 2025चा, त्या टॅबवर ओपन करून तेथे तुम्ही तुमचं लॉग इन करू शकता. मग लॉग इन आय डी पासवर्ड तुम्ही तुमचा बनवू शकता. ही झाली पवित्र पोर्टलची पहिली प्रोसेस. आता ही पवित्र पोर्टलवर जे काय तुम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय करताय, हा पवित्र पोर्टलमधील टप्पा क्रमांक 1, थोडक्यात आपण असं म्हणू त्याला, ती प्रोसेस होती. त्यामध्ये तुमचं संपूर्ण माहिती, संपूर्ण म्हणजे याच्यामध्ये तुमचं नाव असतात. ॲटोमॅटिक तुमचा जो काय टेटचा स्कोर आहे तो इथे ह्या पोर्टलला तुम्ही तुमचं लॉग इन केलं की तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, तुमची कॅटेगरी, त्यानंतर तुमचे मार्क हे ॲटोमॅटिक येतात. त्यानंतर जे काय तुम्हाला माहिती भरायची आहे ती माहिती भरण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे तिथे टॅब आहेत, ते पुढे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता. म्हणजे जी माहिती भरली, समजा उदाहरणार्थ तुम्ही तुमची पहिली तुमचा पत्ता वगैरे काय असेल, तुमची स्वतःची काय माहिती असेल, ती माहिती भरल्यानंतर पुढचं पेज येतं. त्यामध्ये तुमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे ते भरायचं. हे शैक्षणिक क्वालिफिकेशन झालं की व्यावसायिक क्वालिफिकेशन ते तुम्ही पूर्ण भरा. त्यानंतर तुमचं काय प्रमाणपत्र असतील किंवा आरक्षणातील जे काही तुमचे प्रमाणपत्र कागदपत्र असतील ते अपलोड करा. जे जे काही मुद्दे आहेत ते अतिशय क्लिअर आणि योग्य असे भरायचे. कारण जर तुमचं चुकून एखादं काय तुमचा भरताना, मार्क भरताना किंवा इतर काही माहिती चुकली तर त्याचा परिणाम तुम्हाला शेवटची जो आपला मुद्दा आहे आजचा, तुमची निवड कशी होते, कोणत्या वर्गाला होते, त्यावर तुमचा निश्चितपणाने चुकीच्या माहितीचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळं माहिती काळजीपूर्वक भरा. अजून त्याचे 29 तारखेपर्यंत डेट आहे. कदाचित ती वाढू शकेल. हा आहे आपला पवित्र पोर्टलवर फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्याचा पहिला टप्पा. आता हा पहिला टप्पा तुम्ही पूर्णपणे योग्य रीतीने भरला. त्यानंतर पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिराती येणे. आता जाहिराती येणे म्हणजेच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा ज्या काही संस्थांच्या असतील, अशा 2 प्रकारे ह्या पवित्र पोर्टलवर जाहिराती येतात. त्यामध्ये पवित्र पोर्टलवर 2 टॅब येतात. त्यामध्ये इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू अशा पद्धतीने 2 प्रकारचे जाहिराती येतात. त्या जाहिराती आपण सर्वांनी डाउनलोड करायच्या, पाहायच्या. ह्या पाहिल्यानंतर आपण ह्या जाहिराती पुन्हा आपण पाहिल्यानंतर पवित्र पोर्टलवर ॲटोमॅटिक आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करणे अशा पद्धतीने एक टॅब येतो. म्हणजेच पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा आहे जाहिराती येणे. मग ते आपण पाहिलं, आपला इथे काम संपतं आपला दुसऱ्या टप्प्याचा. आता तिसरा टप्पा म्हणजे काय, तर जे काही जाहिराती आल्या त्यानुसार आपलं जे काही शैक्षणिक क्वालिफिकेशन, व्यावसायिक क्वालिफिकेशन आहे ह्याच्या आधारे आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट होतात. मग आता आपला आजचा विषय काय मित्रांनो, की आपली निवड कशा प्रकारे होते. त्याच दृष्टीने हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना जी काही एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे काही भरलेलं आहे आपली कॅटेगरी, त्यानुसारच आपल्याला पवित्र पोर्टलवरती जे काही प्राधान्यक्रम आहेत, मग संस्थेचे असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे, म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू अशा 2 प्रकारे आपल्याला प्राधान्यक्रम तेथे जनरेट होतात. पण हे जनरेट होताना आपली कॅटेगरी, आपलं जे काय आरक्षण आहे ते, मग समांतर आरक्षण असेल त्याप्रकारे, त्यानंतर आपली काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, मग एज्युकेशनलमध्ये आपलं डी.एड, आपलं 10वी 12वी, त्यानंतर डिग्री आणि मास्टर डिग्री, आणि
पुढं आहे व्यावसायिक क्वालिफिकेशन म्हणजे प्रोफेशनल. मग त्यामध्ये डी.एड आहे का बी.एड आहे का एम.एड आहे किंवा बी.पी.एड आहे, ह्याच्या आधारावरती आपल्याला जिथे जिथे जागा आहेत शिक्षक भरतीमध्ये आपल्या रिक्त, त्या जागामध्ये ते प्रेफरन्स येतात. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं म्हणलं तर डायरेक्ट ज्या ज्या जिल्हा परिषदेला आपण पात्र आहे, मग जर प्राथमिकला पात्र असेल तेही, माध्यमिकला पात्र असेल तेही, अशा प्रकारे ते आपल्याला प्राधान्यक्रम येतात. मग तसे आपण ते जनरेट करायचे प्राधान्यक्रम. संस्थेवरती पण तसेच जिथे जिथे मुलाखती आहेत तिथे हे असेच येतात, तेही आपण जनरेट करायचे. पहिल्यांदा जनरेट केल्यानंतर आपण त्याला प्राधान्यक्रम द्यायचे त्यांना, म्हणजे 1, 2, 3 आपल्याला कुठे सुरुवातीला. उदाहरणार्थ मी एखाद्या कॅटेगरीतला आहे, माझं डी.एड आहे बी.एड आहे, मला 100 प्रेफरन्स आहेत म्हणजे प्राधान्यक्रम आहेत. मग ते मला आता जनरेट करायचे आहेत, मी कोणत्या ठिकाणी मी पहिला ॲप्लाय करू, कशाला मी प्राधान्य क्रमांक 1 देऊ 2 देऊ, असे आपण तेथे जेवढे आहेत आपल्याला तेवढे सगळे आपण, किंवा एखाद्याला वाटते बाबा 10च करावं, मार्क जास्त आहेत, मला 160 मार्क आहेत, मला काय कुठेही नंबर लागेल, मग मी सुरुवातीचे 10च असतील तिथे मी ते क्रमवार म्हणजे सिक्वेन्सनुसार 1, 2, 3 मी ते सिलेक्ट करेन. अशा पद्धतीने हा जो काही तिसरा जो काही घटक आहे पवित्र पोर्टलचा, तो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर तो व्यवस्थितरित्या प्राधान्यक्रम जनरेट करा. ते जनरेट केल्यानंतर तुम्हाला ते प्राधान्यक्रम द्यायच्यात, आणि प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुम्हाला तुमचं काम इथे संपलेलं आहे. पुढचा जो काही टप्पा आहे तो टप्पा 4 पवित्र पोर्टल तुमची अंतिम यादी लावतं, म्हणजे तुमचं कोणत्या ठिकाणी सिलेक्शन झाले ते तिथे तुम्हाला तुमचं त्या यादीमध्ये समजतं. पण मित्रांनो, आपला आजचा विषय आहे की जी निवड आहे ती कशा प्रकारे होते. तर तो आता आपण मुख्य पार्ट आहे, जो काय व्हिडिओचा मॅटर आहे तो आपण आता इथे क्लिअर करतो मी. मित्रांनो पहा, जे काही डी.एड आहेत, जे डी.एड उमेदवार आहेत ज्यांची फक्त डी.एड 12वी केलेलं आहे, त्यांची निवड ही 1 ते 5ला होती मित्रांनो. 1 ते 5 म्हणजे प्राथमिक शाळेला होते. मग याच्यामध्ये काही संस्था असतील किंवा काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील. आता दुसरं पाहिलं आपण तर डी.एड पण आहे मित्रांनो, आणि तुम्ही 15वी पण आहे. 15वी म्हणजे आपण डिग्री बोलतो, किंवा मास्टर डिग्री आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे, त्याने डी.एड केलं आहे, त्याने बी.ए केलेलं आहे किंवा बी.एस.सी केलं आहे, किंवा त्याने M.Com B.Com केले, त्याच्या अदरवाईज M.Sc केले, B.Com केले, M.Com केले, M.A केले, म्हणजे मास्टर डिग्री केली कोणी. तर अशा पद्धतीने त्यांच्यासाठी कोणते प्राधान्यक्रम जनरेट होतात, तर त्यासाठी एक अट आहे, त्यांनी TET पेपर क्रमांक 2 पण पास झालेलं पाहिजे. पेपर क्रमांक 2. आता ज्याचं डी.एड झाले तो TET पेपर क्रमांक 1 पास असणं आवश्यक आहे. पण ज्याने डी.एड करून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केले कोणत्याही फॅकल्टीमध्ये, पण त्यांनी TET पेपर क्रमांक 2 म्हणजे 1 तर केलाच पाहिजे, पण 2 केला असेल तर त्यांना 6वी ते 8वीचे प्राधान्यक्रम जनरेट होतात त्यांना, म्हणजे त्यांची निवड 6 ते 8वर पण होते. मित्रांनो, मी हाडके सर आहे. आपला हा शिक्षक भरती संदर्भात एकमेव असा ऑथेंटिक चॅनल आहे. त्यामुळे चॅनलची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण पाहिलं निवड एक पहिलं आपण डी.एड केलेल्या उमेदवारांची. आता जो काय एखादा कॅन्डिडेट आहे त्याने डी.एड केलेला आहे, बी.एड पण केलेलं आहे, आता ह्यांची निवड कोणती होते, तर आपण आत्ताच पाहिलं डी.एडवाला त्याने TET 1 पास आहे, TET 2 पास आहे, तर त्याची 1 ते 8पर्यंत निवड होते. परंतु बी.एड पण केले, पण बी.एड केले, आता ॲक्च्युली तो TET 1 पास आहे 2 पास आहे, तर त्याला जो तो पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याची 1ली ते 12वीपर्यंत पहा, 1ली ते 12वीपर्यंत म्हणजेच प्राथमिक शाळेपासून जे काही ज्युनियर कॉलेज आहेत तिथपर्यंत म्हणजे 12वीपर्यंत निवड होती त्याची. अर्थात त्याने डी.एड केले, तो TET 1, 2 पास आहे, बी.एड पण केले. अर्थात बी.एडवाल्यांना TET पास नसेल तरी त्यांची निवड होते. परंतु येथे डी.एड उमेदवार तो TET पासच आहे, त्याने बी.एड पण केले, त्याची निवड 1 ते 12वीपर्यंत होणार. आता 8वीपर्यंत तर त्याची होणार, त्याचा जो काही BAला विषय कोणता आहे स्पेशल तर त्याला त्याच्यामध्ये होणार. उदाहरणार्थ पहा, आता व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण समजून घ्या. जर एखादा डी.एड केलेला उमेदवार त्याने बी.एड पण केलेली, TET पेपर क्रमांक 2 आहे, आर्ट्स फॅकल्टीतून आहे BA तर त्यांनी स्पेशल कोणत्या विषयात केले, इकॉनॉमिकमध्ये केले असेल तर त्याला समाजशास्त्र म्हणून 6वी ते 8वीसाठी निवड होणार. पुढे तोच उमेदवार ज्याचं बी.एड पण आहे, पहा मित्रांनो बी.एड पण आहे त्याचं, तर त्याची स्पेशल कोणता होता, तर त्यांनी ग्रॅज्युएशनला त्याचा BA होतं, त्याचा BAमधनं त्याचा इकॉनॉमिक स्पेशल होता. तर त्याचं जे काही 9वी ते 12वीपर्यंत समाजशास्त्र विषय म्हणजेच 11वी 12वीला जर अर्थशास्त्र विषय असेल तर अर्थशास्त्र विषयासाठी त्याची नेमणूक होणार. 9वी 10वीसाठी समाजशास्त्र विषय असतो त्यासाठी निवड होणार. उदाहरणार्थ आता आपण पाहूया, जर एखादा उमेदवार आहे त्या
त्याला जर वाटतंय की बाबा मला 170 स्कोर आहे, तो डी.एड पण आहे, बी.एड पण आहे, मग त्याला वाटतंय की बाबा मी ज्युनियर कॉलेजसाठी मी पहिला प्राधान्यक्रम देतो बाबा मी, तर त्याची निवड 11वी-12वीसाठी पहिल्यांदा होणार. मार्क जास्त आहेत. मग एखादी संस्था असेल किंवा एखादी काही स्थानिक स्वराज्य संस्थांची काही शाळा असेल, समजा महानगरपालिकेची वगैरे शाळा असेल 9वी-10वीला, तर त्यांनी तो ऑप्शन दिला वगैरे, तर ते निवड होणार त्याची. आता फक्त बी.एड उमेदवार पाहता. बी.एड उमेदवार, जर एखादा बी.एड उमेदवार आहे तर तो टी.ई.टी पेपर क्रमांक 2 पास आहे. उदाहरणार्थ ओबीसी कॅटेगरी आहे, बी.एससी झालेलं आहे, त्याचं एम.एससी पण झालेलं आहे, ठीक आहे. तर तो टी.ई.टी पेपर क्रमांक 2 म्हणजे मॅथ्स सायन्सची टी.ई.टी पास आहे तो. तर अशा व्यक्तीची किंवा अशा उमेदवाराची निवड 6 ते 8ला जिल्हा परिषदला पण होऊ शकते, संस्थेवरती पण होऊ शकते त्याची निवड, मार्क जास्त असतील तर. त्यानंतर जो काही बी.एड उमेदवार आहे पण तो टी.ई.टी तो पास नाही, मग टी.ई.टी पास नाही, मग त्याची निवड होणारच नाही का? तो टी.ई.टी पास नाही तर नाही, त्याची निवड होणार. कुठे होणार? 9वी ते 12वी. एखादा ओबीसी कॅटेगरीतला उमेदवार आहे, त्याचं एम.एससी झालेलं आहे, बघा बी.एससी करून एम.एससी झालं आहे, टी.ई.टी तो पात्र नाही आहे किंवा सी.टी.टी पात्र नाही आहे तो, मग त्याची निवड 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी अशा 4 वर्गांसाठी होणार. मग 9वी ते 10वीसाठी त्याचा जर कोणता स्पेशल विषय केमिस्ट्री असेल, केमिस्ट्रीच्या जागा आल्या, मार्क चांगले तर तिथे निवड होऊ शकते. जर त्याला वाटते बाबा 11वी-12वीची एक जागा आलेली आहे, काय केमिस्ट्री विषयासाठी 11वी-12वीला आलेली आहे ज्युनियर कॉलेजला, तिथेही तो पात्र आहे. अशा पद्धतीने ही निवड होत असते मित्रांनो. आपल्याला वाटतं की बाबा मी डी.एड बी.एड आहे आणि 1 ते 5 माझी जिल्हा परिषदला निवड होईल, त्यानंतर 6 ते 8ला होईल, 9 ते 12ला होईल, परंतु ही निवड होत असताना त्यांची जी काही कॅटेगरी आहे ती पाहिली जाते. त्यानंतर कॅटेगरी व्यतिरिक्त त्यांचा जो काही स्पेशल सब्जेक्ट आहे तो पाहिला जातो. आता ह्यामध्ये काही जणांना वाटतं की बाबा मी 9वी ते 10वीला माझा समजा सायन्स विषय होता, मी बी.एससी केलेला आहे, बी.एससीमधून माझा एखादा केमिस्ट्री वगैरे विषय आहे. आता 6 ते 8ला तर तुमची मॅथ्स सायन्स म्हणून तिथे निवड होणार. ज्यांनी बी.एससी केलेली आहे तर तिथे त्यांचं मॅथ्स सायन्स म्हणून त्यांची निवड होणार तिथे. तर पुढे 9वी ते 12वीला मॅथ्स सायन्ससाठी निवड होणार का? नाही, तिथे त्यांचा स्पेशल कोणता विषय आहे 9वी ते 12वीला, तर एखाद्याने समजा केमिस्ट्री विषयातनं केलं असेल बी.एससी किंवा एम.एससी, तर तिथे त्यांची फक्त ते केमिस्ट्री विषयासाठी 11वी-12वीला निवड होणार त्यांची. तर त्यांनी 9वी-10वीला कशासाठी होणार? तर त्यांची फक्त सायन्स विषयासाठी होणार, गणित विषयासाठी होणार नाही. जर बी.एससीला त्यांचा जर मॅथ्स विषय असेल तर मॅथ्ससाठीच 9वी-10वीला त्यांची निवड होणार. ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही मित्रांनो. अशा पद्धतीने ही जी काही निवड प्रोसेस प्रक्रिया आहे, एखादा बी.पी.एड झालेला कॅन्डिडेट आहे, बी.पी.एड झाला आहे, मग बी.पी.एडच्या जागा कुठे असतात? तर 9वी ते 10वीपर्यंत किंवा 9वी ते 12वीपर्यंत, मग तिथे त्यांची निवड त्यासाठी होणार. त्यांची 1 ते 8 वर्गासाठी जर बी.एडच्या जागा नसतील बी.पी.एडच्या, तर तिथे त्यांची निवड होणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो ही प्रोसेस असते, तुम्ही समजून घ्या व्यवस्थितरित्या. काही जर तुम्हाला अडचण आली तर आपला हाडके सर यूट्यूब चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलच्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यावरती टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तो चॅनल जॉईन करा. तुम्हाला ही भरती होस्तपर्यंत परिपूर्ण अशी माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मी. त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही कायम फॉलो करा. धन्यवाद.